हाय गाइस, मी नंदिनी। आज आपण बनवत आहोत गावरान 1 किलो चिकन। 1 किलोचं चिकन आहे आणि ह्या पेस्ट आहे त्याचा। तर आज आपण गावरान चिकन बनवत आहोत। तर पेस्ट पिसून घेऊ आणि चिकन स्वच्छ धुवून घेऊ 2 पाण्याने। तर बघा चिकन आपले 2 पाण्याने। तर बघा आपली चिकन 2 पाण्याने धुतली आहे। त्याच्यात घातली आहे थोडी दही, तिखट, नमक, हल्दी, तिखट, हल्दी, नमक, दही आणि तिखट यांना छान मिक्स करून घेऊ। बघा या प्रकारे मिक्स करून घेऊ। छान 2 मिनिटं मेल्ट होऊ देऊ। 2 मिनिटं म्हणजे 10 मिनिटं नाही, पण 5 मिनिटं तर होऊ देऊ। जास्त वेळ नाही, कारण जल्दी जल्दी स्वयंपाक बनवायचा आहे। माझ्या घरी पाहुणे आले आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी स्पेशल मी माझ्या पद्धतीने चिकन बनवत आहे। तर या प्रकारे मेल्ट करून ठेवून देऊ आपण सगळं। तर आपला पेस्ट रेडी आहे। तर आता आपण इकडे चिकन बनवू। तर गंज ठेवलेले आहे मी ना। हा माझा चिकन बनवायचा, जास्त पाहुणे असले तर चिकन बनवायचा गंज आहे, भाजी बनवायचा गंज आहे। भात रेडी आहे, पोळ्या मम्मीला बनवायला लावलं। तर आता आपण चिकनचा तडका लावू। तर पतीला गरम होऊ देऊ आणि तेल घालू। तर तेल घालून घेऊ आता। पतीला गरम झाला आहे, आपल्याला लागतं पुरतं तेल आहे। हा मी अंदाजे घालत आहे। सगळं मटेरियल शिजलं पाहिजे एवढा तेल घातला आहे मी। 10-12 टिल्ल्या कांदे वगैरे सगळे वाटलेच आहेत, पण थोडासा कांदा आणि तेजपत्ता घातल्या, मोहरी घालली, जिरा सुद्धा वाटला आहे पण तो थोडासा घालून घेऊ। जिरा घातला, त्यानंतर हळदी घातली आणि आता घालून घेऊ पेस्ट। हळदी घातल्यानंतर आपण पेस्ट घालून घेऊ। सगळा पेस्ट घातलेला आहे आपला। पेस्ट घातल्यावर थोडा डवलून घेऊ आणि छान पेस्टला शिजू देऊ। तर गाईस आता आपण एव्हरेजचा 5 रुपयाला पाकिट घालत आहोत, एक पूर्ण मसाल्यामध्ये शिजायला छान। मी बाकी कोणते मसाले घालत नाही, फक्त एव्हरेजचाच मसाला घालले तर घालते ना, काळा मसाला। बाकी काही मसाला किंवा कोणता बी हे मसाला वगैरे घालत नाही। गरम मसाला थोडासा घातली तर कधी घालून घेते। आता याच्यामध्ये हे छान शिजू देऊ मसाला एव्हरेजचा। आणि सोबतमध्ये तिखट सुद्धा घालू, कारण तिखट पण छान याच्यात शिजून जाते मग। तर आज चिकन असल्यामुळे मी 3 चम्मच तिखट घालत आहे, 3-4 चम्मच घालत आहे, 4 चम्मच तिखट घालत आहे। नाहीतर नेहमी भाजीला 2 चम्मच घालत असते। आणि ह्या तिखट पण इथे छान शिजू देऊ आपण। मसाल्यासोबत तिखट पण शिजून जाते। त्यानंतर थोडा काळा मसाला सुद्धा घालून घेऊ। जास्त नाही, थोडाच घातला। मसाला छान शिजत आहे तर घरामध्ये माहिती आहे का, जिकडे तिकडे दुर्गंध पसरली, मस्त सुंदर सुगंध येत आहे। त्यामध्ये आता हलके डंटल टाकून घेऊ। संबाराचे थोडे हलके डंटल होते ते घातले, हे तेही छान याच्यामध्ये शिजवून घेऊ। आणि मग आपला थोडासा शिजला, आपल्याला खुशबू आल्यासारखी वाटली तर बघा हा आपला वाटलेल्याचा हलकं पाणी आहे, तो घालून घेऊन अजून शिजवून घेऊ 2-3 मिनिटं। असं पाणी घालून छान हे तिखट पण शिजून जाते आणि मसालासुद्धा। तर बघा छानपैकी आपलं तिखट आणि पाणी शिजलेलं आहे, तरी आलेले आहे आज तरीवाला चिकन। तर ह्या मसाल्यामध्ये आता आपण आपली चिकन घालून घेऊ, कारण चिकन घातली तर ते छान शिजेल याच्यामध्ये। तरी आपलं चिकन घातल्यानंतर बी शिजवायचंच आहे। दही थोडी टाकली होती याच्यात बघा। तर या प्रकारे चिकन घालून मिक्स करून छान शिजू देऊ, कमी आचेवर, मीडियम आचेवर। तर बघा गाईज 5 मिनिटात कशी आपली भाजी रेडी आहे।
अशी तरी आली आहे वरती, पण चिकनला अजून शिजायला आहे. छानपैकी असे तेलामध्ये फ्राय होऊ देऊ. तर बघा गाईस, आपलं तरीवाला चिकन रेडी आहे. आता याच्यात आपण भाजीला जेवढा पाणी लागते तेवढं घालून घेऊ. तर बघा गाईस, आपल्या चिकनला जेवढा पाणी लागते तेवढा मी घातलेला आहे. चिकन आपले रेडी आहे गावरान. एवढा पाणी लागते तर त्याला एक छान फुल पॉवर करून खदरी घेऊ देऊ. मग आपले चिकन रेडी आहे सगळ्यांच्या हिशोबाने. थोडासा सांबार ना, आपण नमक नव्हता घातला तर चवीनुसार आता नमक घालू. 3 चम्मच नमक घालत आहे मी. 3-3.5 चम्मच नमक घातले आहे चवीनुसार. तर आता याला छान खदरी येतं शिजू देऊ. याला म्हणतात ग्रेव्ही, मतलब ग्रेव्हीवाला चिकन, तरीवाला चिकन मराठीमध्ये म्हणला तर. तर बघा, छानपैकी खदरी आलेली आहे आपल्या ग्रेव्हीला. या प्रकारे अजून थोडा वेळ 2 मिनटं, 1 मिनिट अजून शिजू देऊ. तर बघा गाईस, आपली तरीवाली भाजी तयार आहे. तर आपली भाजी रेडी आहे बघा. ह्या प्रकारे तरी निघली आहे. हिला म्हणतात तरी चिकन, तरी मटन म्हणतो ना, त्या प्रकारे ग्रेव्हीवाली मटन. तुमच्या भाषेत काय म्हणतात तर माहीत नाही. तर आता आपली भाजी रेडी आहे. आता आपण घालून घेऊ सांबार. बघा, या प्रकारे आपली भाजी रेडी आहे. तर या प्रकारे बनवून बघा, खाऊन बघा. आवडलं तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय गाईज, टेक केअर.